आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावलीचा फोन। बोल। माई, तारा मॅडम कुठे आहेत? त्यांचा फोन लागत नव्हता। तुला ताराशी काय काम आहे? काही नाही, सहज आठवण येत होती म्हणून। बर, एक मिनिट। तारा, तारा। हो मम्मा। सावलीचा फोन आहे, बोल। तू सावलीला तुझ्या लग्नाबद्दल सांगितलं नाहीस? काय? तारा मॅडमचं लग्न ठरलंय? हो, माझं लग्न ठरलंय। तारीख ठरली की कळवेन तुला। अहो पण कसं शक्य आहे हे अचानक? कोणासोबत? आणि तारा मॅडम, तुम्ही लग्नाला होकार दिलात? हो, ती तयार झाली। लग्न संमतीने होतंय, दोघांच्याही। तुझ्यासारखं नाही, फसवून खोटं बोलून। कळलं ना? भाऊजी, भाऊजी, मला हे लग्न नाही करायचंय। हे स्थळ तुझ्यासाठी योग्य आहे। तुझं लग्न माझ्या इच्छेने होणार आहे आणि तुला ते मान्य करावंच लागणार आहे। हे लग्न करण्यात तुझं भलं आहे। यापुढे मला याविषयी काहीच ऐकून घ्यायचं नाहीये। शांतो, हे बघ, स्पष्ट विचारतो मी, तुझा कुठल्या मुलीवर वगैरे प्रेम आहे? ती कुठली मुलगी तुला आवडते? काय? तारा मॅडमचं लग्न ठरलंय? नाही। नक्की? नक्की। हे बघ, जर आवडत असेल तर सांग मला सांगू शकतोस तू। नाही। मग तू या मुलीला का नकार देतोयस? काय प्रॉब्लेम आहे? मला आत्ता लग्न नाही करायचंय रे। आणि त्यात कियारासारख्या मुलीशी मी आयुष्यात लग्न करणार नाही। या मुलीसोबत लग्न करावं असं आईची इच्छा आहे सोहम। आईची इच्छा आहे म्हणून तू आता अस्मीशी लग्न करणार आहेस का? आईची इच्छा होती म्हणून तर मी अस्मीसोबत लग्न करायला तयार झालो होतो, हो ना? सावलीसोबत लग्न करणार नव्हतो मी। लग्नात काय झालं हे तुला चांगलंच माहिती आहे। आणि आता जरी आईची इच्छा असली ना, तरी मी अस्मीसोबत लग्न नाही करू शकत। ते नैतिकदृष्ट्या बरोबर नाही आहे, योग्य नाही आहे ते। सावली बायको आहे माझी, आणि सावलीवर अन्याय नाही होऊ देऊ शकत मी। हा, मी सावलीसोबत बंधनात अडकलेलो नसतो ना, तर कदाचित मी अस्मीसोबत लग्न केलं पण असतं, आईच्या इच्छेखातीर। आई माझ्यासाठी सगळं काही आहे, माझं जग आहे ती। हे बघ सोहम, तुझं जर कुठल्या मुलीवर प्रेम असतं ना, तर मी आईशी बोललो असतो। असं काही नाही आहे। आता जी व्यक्ती आपल्या घरात येईल ना, त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाने आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने स्वीकारायला हवं। कारण
सावलीला काय त्रास होतोय हे तू बघतोयस. परत तसं नको घडायला या घरात. आईची जर इच्छा असेल ना तर नकार नको देऊ. विचार कर. हं? या तुम्ही सगळेजण आलात, खरंच खूप बरं वाटतं. अगं असं कसं नाही येणार, तुझ्या मुलाचं लग्न. आणि बरं, तुझे व्याही धार्मिक दिसत आहेत. म्हणजे स्थळ ठरलं आणि बाकीचे सगळे विधी करायला देवळातच. नाही नाही, ते फक्त धार्मिकच नाही, खूप मोठी आसामी सुद्धा आहे. तुम्ही बाहेर का उभे? या ना आत या. ये आदित्य, ये. आदित्य. काय ग? हा जरा महत्वाचा फोन आहे, मी पटकन आले. हा हॅलो, हा बोला. हो यांना घेऊन जा, तिचा फोन झाला की मी येते. मॅडम तुम्ही एकट्या का उभ्या? माझी मैत्रीण आली होती, तिला रिसीव्ह करायला आले होते. तिला घेऊन येतेच आहे. चालेल, या. हा आहे मी. सॉरी. ऑल ओके? येस ऑल ओके. जोडी अगदी नक्षत्रासारखी दिसते बघा. काय दिसते का रे? नजर काढा. खरं. नजर काढा. हे वाजवा रे.